नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मधल्या वेळेत सारखं मुलांना काय द्यायचा हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही रेसिपी आहे. अगदी हेल्दी आणि पौष्टिक आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाव वाटी बारीक रवा, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे, काळे आणि पांढरे आपण इथे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचे भिजवून घेतलेली मुगाची डाळ, ही आपण 1 तास मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. 2 चमचे ही मुगाची डाळ आहे आणि 2 चमचे कस्तुरी मेथी टाकून यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल मी कडकडीत असं गरम केलेलं आहे. आता हे तेल आपण या पिठावर टाकून घेणार आहोत. आणि आता आपण हे पिठामध्ये मसाले सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपली मूठ वळती का पिठामध्ये ते पाहूया, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अचूक झालेलं आहे हे कळेल. आता आपण थोडे थोडे पाणी टाकून हे घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपलं पीठ मळून झालेलं आहे. मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता या पिठावर आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनिटानंतर 1-2 मिनटं मी हे पीठ मळून घेणार आहे आणि लगेचच एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. पोळपाट घेतलेला आहे. आता यामध्ये आपण चपाती करतो तेवढाच कणकेतला हुंडा घेतलेला आहे किंवा कणिक घेतलेला आहे आणि ह्याला आपण सुक्कं पीठ लावून जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे. एकदाच पीठ लावायचं आहे. सुरुवातीला आपण सुक्कं पीठ लावायचं, परत लावायचं नाही आहे. एकदम पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही पोळी आपण सुरीच्या मदतीने चौकोनी असे तुकडे करून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारात ह्याचे तुकडे करून घेऊ शकता. एकदम पातळ असे मी चौकोनी तुकडे केलेले आहेत. आता गॅसवर लोखंडी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण लगेचच हे तयार केलेले चौकोनी तुकडे तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी झाले की आपण हे काढून घेऊया. अगदी कुरकुरीत क्रंची असे हे मधल्या वेळेत किंवा चहाबरोबर खाण्यासाठी आपले हे गव्हाची पापडी तयार झालेली आहे. याचा आपण चाट देखील तयार करून खाऊ शकतो.
चला तर मग आपण आता चाट तयार करूया. इथे मी एक बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही गव्हाची पापडी टाकून घेऊया. आणि गव्हाच्या पापडीचे मी थोडे हाताने तुकडे करून घेणार आहे. यामध्येच आपण बारीक कट केलेला कांदा, काकडी, टमॅटो, कैरी, कोथिंबीर, चाट मसाला, धणे जिरे पावडर, लाल तिखट, चिंचेची चटणी टाकून आपला हा चाट तयार झालेला आहे. आता आपण हा मिक्स करून घेऊया. मस्त असा चटपटीत आपला गव्हाच्या पापडीपासून चाट तयार झालेला आहे.